कधी लक्ष दिलंय की आपली गावं शहरं ही काय रॅन्डमली बनलेली नाहीयेत. प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये आणि प्रत्येक सिटीमध्ये त्याच्या सेटलमेंट्स बनलेले आहेत. त्या प्रत्येक सेटलमेंटच्या मागे एक स्टोरी आहे. आपण जेव्हा घनदाट जंगलामध्ये जातो किंवा वाळवंटी प्रदेशात जातो तेव्हा आपण बघतो की घरं जी आहेत ती विखुरलेली असतात, वेगवेगळ्या डिस्टन्सवर ते लोकेटेड असतात आणि त्यांच्यामधला डिस्टन्स बऱ्यापैकी जास्त असतो. तर या सेटलमेंट्सला आपण स्कॅटर्ड सेटलमेंट्स म्हणतो. जिओग्राफिक रिजन्स जसं की तिथं कधी कधी टेरेन त्यांचा अनड्युलेटिंग असतो किंवा शेतीची कारणं याच्यामुळे स्कॅटर्ड सेटलमेंट बनतात. त्यानंतर आपण बघूया न्यूक्लिएटेड सेटलमेंट. न्यूक्लिएटेड सेटलमेंट ह्या शहरामध्ये त्याबरोबरच गावामध्ये दोन्हीमध्ये आढळतात. तर जेव्हा आपण कुठला तरी पाण्याचा सोर्स म्हणजे टँक तलाव हा असतो तिथे न्यूक्लिएटेड सेटलमेंट बनतात. त्याबरोबरच आपण शहरं बघतो जिथं आयटी हब्स आहेत तिथे न्यूक्लिएटेड सेटलमेंट बनतात, म्हणजे तिथं घरं खूप जवळ बसलेली असतात. तर अशा ठिकाणी नेहमी वेगवेगळ्या कल्चरची लोक, वेगवेगळ्या कास्ट आणि वेगवेगळ्या रिलिजनची लोक एकत्र येऊन राहत असतात. यानंतर आपण एक महत्वाचा पॅटर्न म्हणजे लिनियर पॅटर्न बघूया. ज्या रिजन मध्ये एखादी नदी वाहत असते किंवा एका रेल्वे लाईन किंवा रस्ता अशा काही कन्स्ट्रक्शन्स असतात तिथे लिनियर सेटलमेंट बनते. मग जसे एखादा रस्ता असतो त्याच्या दोन्ही बाजूला नवीन नवीन घरं बनतात किंवा नवीन नवीन बिल्डिंग बनतात. आपण मेट्रो लाईन्स बघतो किंवा मुंबईमध्ये लोकलच्या लाईन बघतो. त्या लोकलच्या लाईनच्या अराउंड मोठ्या सेटलमेंट झालेल्या असतात. यांना आपण लिनियर सेटलमेंट म्हणतो. तर तुम्ही जेव्हा पण कुठं गावामध्ये फिरायला जाल किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये जाल तर तुम्ही नेहमी लक्ष द्या की वेगवेगळ्या सेटलमेंट्स कशा बनतात आणि कोणते फिजिकल किंवा जिओग्राफिकल आणि कल्चरल आणि इकॉनॉमिक रिझन्स आहेत या सेटलमेंटच्या मागं हे तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला नवल वाटेल.